श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही भूमी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकट्या एकनाथ शिंदेचा नाही, मी मगाशी म्हणालो आमच्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा आहे, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा, या तमाम साधू संतांचा हा गौरव आहे। आणि त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत, दररोज त्यांचं प्रवचन ऐकत आहेत। इथे होम हवन सुरू आहे आणि जवळपास 33 करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं आहे। इथे जवळपास 500 विद्यार्थी वेधशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचं देखील या ठिकाणी शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे, समृद्ध होऊ दे। तसंच आमच्याही मनामध्ये आहे कि महाराष्ट्र सुखी समृद्धि आनंदी। सर हिंदी में जानना चाहेंगे आप शंकराचार्य को मिलने आए, सर हिंदी में जानना चाहेंगे, सर हिंदी में जानना चाहेंगे कि आप आज शंकराचार्य को मिलने आए थे, आपको गांव में मंत्री जे आहेत संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही बैठका घेऊ नये आणि त्याबाबत माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मी त्या बाबतीमध्ये तपासून घेतो। आम्ही सगळे मंत्री, सगळी एक टीम आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो, एक टीम म्हणून काम करतोय। त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जे काही योग्य आहे ते होईल। सर हिंदी में जानना चाहेंगे, आरोपी अटक झाला आहे त्याचा संबंध तुमच्या पक्षाशी जोडला जातो, संजय राऊतांनी अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलं आहे, जे गाळामध्ये रुतलेले आहेत, या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत, हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत, लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत, त्यांनी काय आम्हाला शिकवावं? जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल, जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्यामुळे जिनके घर शीशे के होते दूसरे के घरों को पत्थर नहीं फेका करते। आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे, गेले 25 वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतायत, हे दुर्दैवी है। सर हिंदी में जानना चाहेंगे, आज आपको शंकराचार्य को मिलना है, आपको गाँव में भी उन्होंने कहा पदवी दी, और भी कुछ बताइए। शंकराचार्य जी है जो अभी मुक्तेश्वरानंद जी, ये जब मैं मुख्यमंत्री था तब मीरा भाईंदर में इनका कार्यक्रम था, तो मैंने कहा था सीएम मीन्स कॉमन मैन, तब उन्होंने कहा था सीएम मीन्स काउज मैन। ये उन्होंने मुझे जो कि पदवी दिया है इसलिए मैं उनका आभारी हूँ। और वो अभी जो उन्होंने अपने मुखों द्वारा जो मेरा गौरव किया है इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। उनके ग्रंथ में भी आपका नाम सुवर्ण उनके ग्रंथ में मेरा नाम गोभक्त के रूप में लिखा जाएगा, ऐसा उन्होंने कहा है। ये भी मेरे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है। ये जो गौरव है मेरा अकेले का नहीं है, मेरे तमाम महाराष्ट्र की लाडली बहना है, लाडले भाई है, लाडले किसान हैं और गौ माता को मानने वाले सभी भक्त हैं। ये महाराष्ट्र की जनता का गौरव है, इतने मैं नम्रतापूर्वक कहूँगा। ये मेरे लिए बहुत बड़ा स्वामी जी का ये आशीर्वाद है, इतने में। सर रोहित पवार का कहना है कि मिनिस्टर के घोटाळा करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे। झारखंडमधील घोटाळ्याची चौकशी तिथलं सरकार करेल असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले। तर एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवरती जोरदार पलटवार बघायला मिळतोय। संजय राऊतांनी काही सवाल उपस्थित केले होते, टीका केलेली होती, त्यावरती एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय। घोटाळे करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं एकनाथ शिंदे म्हणाले।
झारखंडमधील घोटाळ्याची चौकशी तिथलं सरकार करेल असं सुद्धा एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. तर एकनाथ शिंदेंचा संजय राऊत यांच्यावरती जोरदार पलटवार बघायला मिळतोय. सामनाच्या माध्यमातून संजय राऊतांनी जोरदार टीका केली होती. यावरती घोटाळे करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं एकनाथ शिंदे म्हणतायत. आता बातमी ठाण्यामधून. ठाण्यामध्ये मराठी शाळेचा अभ्यासक्रम अचानक बदलला असल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय. अभ्यासक्रम सीबीएसई झाल्यामुळे शाळा बंद ठेवल्याचं म्हटलं जात आहे आणि 3 दिवसांपासून मराठी शाळा या बंद आहेत. त्यामुळे आता शाळेबाहेर पालकांनी गर्दी केली आहे. शाळेबाहेर मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे हे सुद्धा आक्रमक झाले. 3 दिवसापासून शाळा बंद आहेत. शाळा म्हणजे सुट्टी दिली आहे. कारण असतं काय? कारण काय सांगितलं? शाळेचं कामकाज आहे. शाळेचं कामकाज आहे. मग तुम्ही सीबीएसई ही आपली इंग्लिश मिडियमची शाळा का चालू ठेवली? त्याच जागेत ठेवलात ना तुम्ही. मग ते कारण काय त्याचं? मग आम्हाला काय ते सांगायला पाहिजे होतं ना. तुम्ही आम्हाला सांगितलं कामासाठी ठेवलात, मग तुम्ही बंद का ठेवलात शाळा आमची? एक तर हे 9वी 10वी वाल्यांची पिकनिक 2 वर्ष घेऊन नाही गेले. आता तुम्ही शुक्रवारी नेलात, शनिवारी सगळ्या मुलांना सुट्टी दिल्यात आणि 5वी 6वी वाल्यांचे ऑनलाईन क्लासेस घेतलात. कारण काय? मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रयत्न सुरू आहे. काय प्रयत्न सुरू आहे? कारण की त्यांना सीबीएसई बोर्ड करायचं, इंग्लिश बंद करायची. कुठली शाळा आहे? नौपाडा सरस्वती. जवळजवळ 1100 मराठी विद्यार्थी मराठी मीडियम मध्ये विद्यार्थी शिकतात. त्या सर्व मराठी कुटुंबांना एकत्र करण्यात येईल आणि त्यांना शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ, ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची भेट घेऊ. परंतु ही मराठी मीडियम शाळा आम्ही बंद पडून देणार नाही, एवढं तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो. ही इमारत बांधली गेली इथल्या जे माजी विद्यार्थी होते ते आणि आता जे विद्यार्थी शिकतात त्या सगळ्यांकडून एक वर्गणी जमा करण्यात आली आणि त्यातून ही मराठी शाळा म्हणून बांधण्याचं काम झालं होतं. परंतु मागच्या काही दिवसापासून शाळा प्रशासनाने दिघे म्हणून सर आहेत त्यांनी ही शाळा सीबीएसई करण्याचा घाट घातला होता. ते 2 इमारती आहेत, एक नवीन आणि जुनी. ती नवीन इमारत झाली होती त्यात मराठी मीडियमची शाळा भरायची आणि जुन्या इमारतीमध्ये इंग्लिश मीडियमची शाळा भरायची होती. पण या वेळेला आज अचानक मराठी मीडियमला सुट्टी देण्यात आली आणि तिथे इंग्लिश मीडियमची स्कूल भरवण्यात आली आणि नंतर पॅरेंट्स लोकांना कळालं की इथे सीबीएसईचे दिल्लीची काही लोक आलेली आहेत ती शाळेला ग्रेड देणार आहेत. तर सर्व पॅरेंट्स इथे आता जमलेले आहेत. आता ही बातमी दिल्लीमधूनच आहे. निशिकांत दुबे यांना महाराष्ट्राशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलंय. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचं नाव ऐकताच कार्यक्रमातून काढता पाय घेतलाय. संसदरत्न पुरस्कारासाठी निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र सदनात येणं टाळल्याचं पाहायला मिळालंय. तर मराठीच्या वादावरती काँग्रेस खासदारांनी त्यांना जाब विचारलेला होता. महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना खिंडीत गाठलं आणि संसदेच्या लॉबीमध्ये धारेवरती धरलं. त्यानंतर महाराष्ट्र सदनाकडे दुबेंनी पाठ फिरवली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान भाजपाचे खासदार रवी किशन यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण बघूया. भाऊ, मराठीमध्ये मी सिनेमा केलाय. महाराष्ट्र बॉम्बे जब हुआ करता था त्यावेळी पारसी आणि कोली सगळे कम्युनिटी असतात. मेरे पापा माझे वडील गेले होते 1946 मध्ये तिकडे. तो भोजपुरी समाज, आंध्रा तमिळ समाज, आसमी समाज, राजस्थानी समाज, मध्य प्रदेश से, उत्तर प्रदेश से, बिहार से सगड़े तिकड़े गिले. सबने खून पसीना निकाला. सबने उस बॉम्बे जो अब मुंबई है उसको बनाया. सगड़े हम लोग एक ही साथ भाई बहन की तरह रहते हैं, साथ हैं. अब ये चुनाव बीत जाएगा, ये सारी चीजें भी बीत जाएगी. मोटा चुनाव है, चुनाव का बजट पण मोठा है.